नमस्कार, आशुष किचन आणि व्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि गोडधोड तर काहीतरी केलंच पाहिजे. तर आज मी बनवणार आहे खव्याचे गुलाबजाम. तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी खवा आहे, तो घेतलेला आहे. तर या खव्यामध्ये अशा गाठी राहिल्या नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपण पूर्ण असं बारीक करून घ्यायचं. तर अशा प्रकारे हा खवा पूर्ण एकजीव करून घ्यायचा, जेणेकरून याच्यामध्ये काही गाठी राहिल्या नाही पाहिजेत. कारण जर असं गाठी वगैरे राहिल्या तर आपले गुलाबजामुन असे तुटक होतात, तर अशा चिरा वगैरे पडतात. होऊ शकता आपला खवा जो आहे तो एकजीव झालेला आहे. तर याची कन्सिस्टन्सी बघून आपण याच्यामध्ये मैदा घालणार आहोत, कारण ऑलरेडीच आपल्याला प्युअर असा खवा जो आहे तो मिळत नाही. ऑलरेडी त्यात भेसळ असते. मी एक वाटी घेतलेला आहे, तर अंदाज घेऊन आपण याच्यामध्ये मैदा घालायचा, मळून घेऊयात. गावाकडे वगैरे असले की आपल्याला असा प्युअर खवा मिळतो घरगुती, जो की असं सोनेरी कलरचा असतो. मला थोडंसं आणखी पातळच वाटत आहे, त्यामुळे मी थोडासा आणखी मैदा घेते, याच्यामध्ये एकजीव करून घेऊया. पाहू शकता आपला खवा एकजीव करून झालेला आहे. तर याला एक 15 ते 20 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवूयात. तर चला, तर आपण त्याच्यासाठी लागणारा पाक बनवून घेत आहे. तर इथं आपण एका पातेल्यामध्ये जेवढा खवा घेतलेला आहे तेवढंच आपल्याला साखर घ्यायची. मी अर्धा किलोला थोडासा कमी खवा घेतला होता, त्यामुळे तेवढीच मी साखर घेतली. आणि जेवढी साखर घेतली त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं. पाहू शकता साखर वेगळी आहे. तर आपण मीडियम फ्लेमवर गरम करणार आहोत. आता एक ते 4 ते 5 मिनिट आणखी याला उकळी आणायचे. एक तारीच्या थोडंसं अलीकडे आपल्याला पाक बनवायचा आहे. तर आपला पाक होत आलेला आहे. तर याच्यात मी घालत आहे इलायची पावडर. थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे, म्हणजे पाक केल्यानंतर जी कडेला साखर वगैरे होते तर तशी होणार नाही. तर आपला पाक रेडी आहे. लगेच आपण चेक नाही करायचं आहे, थोडंसं साईडला काढून थंड झाला की मग चेक करायचं. पाहू शकता 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. तर आपलं खवा पण एकदा मिक्स करून याचे आपण गोळे बनवून घेऊया. तर जेवढे कमी जास्त आकाराचे गोळे पाहिजेत आपल्याला तसे बनवू शकता. असे घट्ट असे गोळे मिळायचे. पाहू शकता आपण खवा जास्त असा मळून घेतल्यामुळे याला कुठे चिरा वगैरे असं काहीच पडत नाही. तुम्हाला जेवढ्या आकाराचे हवेत त्या आकाराचे तुम्ही गुलाबजामुन बनवू शकता. असेच आपण सगळे बनवून घेऊया. तर पाहू शकता आपले सगळे गुलाबजामुन जे आहेत ते बनवून झालेले आहेत. तर हे आपण आता तळून घेऊयात. तर मी तर तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल गरम झालेलं आहे, पण गुलाबजाम सोडूया.
सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. एकदम लो फ्लेमवरती आपण तळून घेतोय, कारण हाय फ्लेम केली तर बाहेरून आपल्याला कलर दिसतो पण आतून ते कच्चेच राहतात. तर कलर आलेला आहे, पण आता काढून घेऊयात. अशाच प्रकारे आपण सर्व गोळे तळून घेऊयात. सर्व गोळे आपले तळून झालेले आहेत. तर आता मी हे पाकामध्ये टाकत आहेत. तर त्यासाठी आपल्याला चेक करायचं आहे, आपला जो पाक आहे तो थोडासा गरम असला पाहिजे, म्हणजे कोमट असला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये हे सगळे आपण तळलेले गोळे जे आहेत ते मिक्स करून घेऊया. आणि कलर काय मस्त दिसतो, आपण बघू शकता. आणि आता हे सगळे गुलाबजाम आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे आहेत. जेवढे जास्त मुरतील तेवढी चव याच्यात छान लागते. आणि आता आपण बघूया एक कट करून. पूर्ण आतपर्यंत पाक गेलेला आहे. खायला अतिशय चविष्ट लागतात. तुम्ही पण असे बनवून पहा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.